मंडळी, धाराशिव ते पंढरपूर या पहिल्या भागात आपण आलो भगवान श्री विठोबाच्या नगरीत। आता सुरू होतो प्रवासाचा दुसरा टप्पा। पंढरपूर ते मिरज या खास डेमो ट्रेन मधून हा प्रवास असणार आहे। 3 तास 40 मिनिटाचा निसर्ग शांती, पावसाच्या रिमझिम सरी आणि ग्रामीण सौंदर्य अनुभवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि आपल्या मराठी YouTube चॅनलला, ज्याचं नाव आहे सांगाल तिथे जाऊ ब्लॉग, या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आपल्या या दुसऱ्या भागाला। तीन वाजून 5 मिनिटाला पंढरपूर रेल्वे स्टेशन वरून मित्रांनो आपली ट्रेन निघालेली आहे। तर मंडळी, पंढरपूर वरून आपली ट्रेन निघाली आणि आपल्या प्रवासाचा दुसरा टप्पा सुरू झाला। खिडकी बाहेरचं दृश्य म्हणजे एखादं चित्रच वाटावं। हिरवळ, गवत, ढगांनी भरलेले आकाश। पावसाळ्यात या रूटवर प्रवास करणं म्हणजे निसर्गाशी संवाद साधणंच होय। मित्रांनो 3 वाजून 32 मिनिटांनी सांगोला रेल्वे स्टेशनवरती आपली परळी सांगली मिरज एक्सप्रेस आलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती। आणि 3 वाजून 33 मिनिटांनी सांगोला रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे मित्रांनो। या मार्गावर अनेक स्थानके येतात, जसे सांगोला, जत्रोड, धाळगाव, कवठेमाका, सुलगारे, एगर। प्रत्येक स्थानकाच्या बाजूला छोटी गावं, मोकळी शेतं आणि हलकीशी रेल्वेच्या इंजिनची शिट्टी। हा अनुभव वेगळाच असतो। जत्रोड रेल्वे स्टेशनवरती आपली ट्रेन आलेली आहे। आणि जत्रोड हे खूप सुंदर रेल्वे स्टेशन आहे। एकच मिनिटात तुम्हाला आता दाखवतो। व्ह्यू बघा मित्रांनो, किती सुंदर आहे। स्टेशन पण खूप छान आहे। साईडला झाडे लावलेले असल्यामुळं स्टेशन आणखीनच सुंदर दिसत आहे। तर मित्रांनो 3 वाजून 57 मिनिटाला जत्रोड रेल्वे स्टेशनवरती आपली ट्रेन आलेली होती आणि लगभग 10 मिनिटं झालेली आहेत। आणखीन ही ट्रेन इथून निघालेली नाही। ट्रेन क्रॉसिंग असेल किंवा नसेल काय माहिती नाही, बघूयात। असेल तर नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल। आणि एक डिपार्चरच्या वेळेस तुम्हाला आता भेटेल। तर मित्रांनो 4 वाजून 34 मिनिटाला धालगाव रेल्वे स्टेशनवरती आपली ट्रेन पोहोचलेली आहे। आणि स्टेशन किती सुंदर आहे ते पहा। तर 4 वाजून 36 मिनिटाला मित्रांनो धालगाव रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन निघालेली आहे।
तर मित्रांनो 5:08 सलगरे रेल्वे स्टेशनवरती आपली ट्रेन आलेली आहे आणि थोड्याच वेळापूर्वी इथं पाऊस पडलेला आहे। खरं सांगतो मित्रांनो, वातावरण जर असं झालेलं आहे, खूपच सुंदर गार, एकदम थंडगार वारा सुटलेला आहे आणि आता आभाळ तुम्ही पाहू शकता, पाऊस येण्याची थोडी शक्यता आहे। लागलाच पाऊस तर आणखीनच आपला प्रवास सुंदर होणार आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्कीच तुम्ही बनून राहा। सलगरे रेल्वे स्टेशनवरती मित्रांनो आपली गाडी थांबलेली आहे आणि थोड्याच वेळात आपल्याला जबरदस्त क्रॉसिंग पाहायला मिळणार आहे। कुलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस ही ट्रेन आता समोरून येत आहे आणि थोड्याच वेळात आपण आता त्या ट्रेनचं क्रॉसिंग पाहणार आहोत। आता आला आहे मग जातो परत मग जातो तर मित्रांनो बरोबर ऑन टाइम 6:20 परळी वैजनाथ सांगली डेमो एक्सप्रेस ही पोहोचलेली आहे मिरज रेल्वे स्टेशनवरती। 30 मिनिटं उशिराने मित्रांनो आपली ट्रेन चालत होती, पण आपण ऑन टाइम मिरज रेल्वे स्टेशनवरती पोहोचलो आहोत। काय नाथखोळा गाडी नंबर 1 पळती मित्रांनो, प्रवास खूपच सुंदर झालेला आहे आणि असे मित्रांनो ट्रेन जर्नीचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।